पुण्यामध्ये शरद पवारांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरू आहेत। काही दिवसांपूर्वी ज्याची कोणी कल्पना सुद्धा केली नसेल ती दोन्ही पक्षांमधली युती लवकरच प्रत्यक्षात येते आहे। पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, पण याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावला तो गेल्या निवडणुकीत भाजपने। त्यामुळे एकसंध राष्ट्रवादीलाही गेल्या निवडणुकीत भाजप विरोधात पराभव पत्करावा लागला होता। यावेळेस पुण्यात राष्ट्रवादीच्या विरोधात लढणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींनी हे आव्हान पेलण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। पण मुद्दा हा आहे की पुण्यात बघायला मिळालेला पवार पॅटर्न म्हणजे ही युती राज्यात इतर ठिकाणी सुद्धा होणार का? पाहूयात। पुणे महापालिकेत काका पुतण्या एकत्र। शरद पवार आणि अजित पवारांची युती मविया आणि महायुती विरोधात लढणार। इतर महापालिकांमध्येही पवार पॅटर्न दिसणार। महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं राज्यात वेगवेगळ्या समीकरणांची नांदी बघायला मिळते। यातली भुवया उंचावणारी युती ठरते आहे ती दोन्ही राष्ट्रवादींमधली। कारण शरद पवारांच्याच नेतृत्वाविरोधात दादांनी बंड करत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला। त्यानंतर कुटुंबातले सदस्य निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढले। एवढं सगळं होऊन सुद्धा पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत। लागोपाठ बैठकानंतर पुण्यात युतीचं ठरल्यात जमाय। पण राज्यात बघितलं तर दादा महायुतीचा भाग आहे, तर शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीचा। पण दोन्ही पक्षांनी युती किंवा आघाडीपेक्षा स्थानिक वर्चस्व आणि अस्तित्वाला महत्त्व देत एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। पण यासाठी शरद पवारांच्या पक्षाने मात्र काँग्रेसच्या लेट लतिफीवर खापर फोडलाय। काल काँग्रेसची मंडळी उशिरा पुण्यामध्ये आली, त्यांच्याशी अजून आमची चर्चा झाली नाही किंवा शिवसेना उभाटा गटाशी सुद्धा आमची चर्चा झाली नाही। आणि मीन टाईम या सगळ्याच्यामध्ये चारही पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले होते, चर्चा झालेली होती। पण आता ते सगळं चित्र बदललं गेलं असल्यामुळे काही नाही। दादांशी जी चर्चा झाली त्याच्या बाबतीमध्ये दादा आणि आमची आणखीन एक चर्चा होईल आणि संध्याकाळपर्यंत काय तो आमचा निर्णय सांगेल। पुण्याच्या धर्तीवर मुंबईत आणि अन्य शहरांमध्ये सुद्धा काका पुतण्यांचा पवार पॅटर्न दिसण्याची शक्यता आहे। पण राज्यात बदलत जाणारी समीकरणं बघता दोन्ही राष्ट्रवादी इतर महापालिकांमध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे आणि याचेच संकेत अनिल देशमुखांनी दिले आहेत। असं आहे की आमच्या पक्षातर्फे जे प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक नेते आहेत, त्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, बाकी पदाधिकारी आहेत, त्यांना सर्व अधिकार देण्यात आले होते की त्यांनी स्थानिक परिस्थिती पाहून, त्या जिल्ह्याची स्थानिक परिस्थिती पाहून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या। आणि त्यानुसार पिंपरी चिंचवड आणि पुणेमध्ये स्थानिक लोकांनी विचार केला असेल की आपण अजितदादाची राष्ट्रवादी यांच्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। याचा अर्थ आणखी कोणत्याही शहरातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दादांसोबत जावंसं वाटलं तर तिथेही अशी युती होऊ शकते। पण असं असूनही यावर ना भाजपला आक्षेप आहे ना ठाकरेंच्या शिवसेनेला। बघा, शरद पवारांचा एक स्वतंत्र पक्ष आहे। शरद पवार यांची एक भूमिका असते, विचारसरणी आहे ती जातीय व धर्मांध शक्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी। शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत। शरद पवार यांनी त्यांच्या जीवनभर भाजपसारख्या प्रवृत्तींशी लढण्यामध्ये त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्या लढ्यामध्ये अनेकदा उतरलेलो आहोत। त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांचा पक्ष कोणत्या दिशेने जाणार आहे हे शरद पवार साहेबच ठरवू शकतात। विलनीकरणाचे संकेत आहेत का? मला असं वाटत नाही। त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं, त्यांनी कोणाला सोबत न्यायचं हे त्यांचा अधिकार आहे। त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये मी बोलणं योग्य नाही, त्यांनी निर्णय करायचे आहेत। पण असं असलं तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ठाकरेंचा पक्ष त्यांच्यासोबत जाणार नाही असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। तसं पाहायला गेलं तर शरद पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांनी आमच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे। पण नेमकं काय येणाऱ्या काळात होईल हे आता तरी सांगता येणार नाही। परंतु जर अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्रित असेल तर शिवसेना त्याच्यात नसेल, एवढं नक्की। दोन्ही राष्ट्रवादींनी व्यावहारिक भूमिका घेण्याचा प्रयत्न केलाय, पण निवडणुकीत पक्षचिन्ह कोणतं वापरायचं यावरून मात्र मतभेद कायम आहेत। असे समविचारी कार्यकर्ते एकमेकाबरोबर युती केली पाहिजे अशी त्यांची भावना आहे।
एखाद दोन सोडा, पण समविचारी पक्षात कार्यकर्ते जे आहेत, समविचारी कार्यकर्ते, ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्यांच्या भावनांचा आदर करून कदाचित होत असेल तर पुण्यामध्ये तसं होऊ शकतं. तर एकाच ठिकाणी कुठेतरी लावली पाहिजे. पुण्यात सुद्धा आमचा आग्रह, माझं स्वतःचं वैयक्तिक मत विचारलं तर त्या ठिकाणी सुद्धा घड्याळाच्याच चिन्हावरती लढलं पाहिजे. आम्हाला समजा जर का काही वाटलंच तर आम्ही जळगावमध्ये सुद्धा किंवा धुळ्यामध्ये सुद्धा आम्ही घड्याळावरतीच निवडणूक लढणार. आता घड्याळाचे काटे उलटे फिरले आणि काका पुतण्या एकत्र आले. आता चिन्हाबाबतही लवकरच तोडगा निघेल. एकीकडे महायुतीत भाजप सेनेत गट्टी जमल्यामुळे बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीला बैठकांचं निमंत्रण सुद्धा नाहीये, तर दुसरीकडे मुंबईत ठाकरे एकत्र आल्यानं शरद पवार गटाच्या पदरात सुद्धा फार काही पडेल असं दिसत नाहीये. पण संजय राऊत मात्र शरद पवार पक्षासोबत युतीसाठी अजूनही आशावादी आहेत. तुम्ही एनसीपीशी चर्चा चालू आहे. हो, शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहील. एनसीपी बरोबर आमची आघाडी होईल. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये लढाई केवळ नेतृत्वाची होती. बाकी वैचारिक वारसा सारखाच सांगितला जातो. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपला बालेकिल्ला आणि परंपरागत मतदार राखण्यासाठी एकत्र येण्याचा पर्याय निवडलाय. आता पुण्यात दिसणारा पवार पॅटर्न राज्यातल्या इतर महापालिकांमध्ये सुद्धा दिसतो का, हे येत्या काही दिवसात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.